भारताने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानने पण आता त्याचं प्रत्युत्तर म्हणून शिमला करार जो भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला होता 1971 मध्ये तो करार स्थगित केला आहे आणि त्यामुळे आता पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारल्याचं बोललं जात आहे। हा करार रद्द केल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमध्ये जी शांतता प्रस्ताव करणारा हा करार होता या करारानुसार तिसऱ्या देशाला ह्या दोन देशांच्या प्रश्नामध्ये पडता येणार नाही असंही त्याच्यामध्ये होतं। त्याच अनुसार जे LOC होती लाईन ऑफ कंट्रोल जी इंडिया पाकिस्तान बॉर्डर मध्ये होती ती बॉर्डर कोणालाही क्रॉस करता येणार नाही असंही या करारानुसार लिहिलेलं होतं। परंतु आता हा करारच रद्द केल्यामुळे आता भारताला एक प्रकारे खुलं मैदान दिलं आहे पाकिस्ताननी आणि नरेंद्र मोदी ह्या संधीचं नक्कीच सोनं करतील। पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कर आता लवकरच घुसतील आणि पाकिस्तानचं आता कंबरडच मोडलं जाणार आहे। पुढील काही दिवसांमध्ये युद्ध होण्याचे खूप चिन्ह आहे आणि हे युद्ध झाल्यावर पाकिस्तानचा पराभव या युद्धामध्ये निश्चितच आहे। शिमला करार यांनी रद्द केल्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये जे वाद आहेत त्या वादामध्ये आता तिसरा देश पण सहभाग घेऊ शकतो। पाकिस्तानला एकच वाटत आहे की चायना आमच्या बाजूने आहे, परंतु चायना पण त्यांच्या बाजूने जाणार नाही ऐन वेळेला, कारण चायनासाठी भारताचं जे मार्केट आहे ते खूप मोठं आहे व्यापार करण्यासाठी आणि ते मार्केट ते कधीही आपल्यापासून दूर जाऊन देणार नाही। इकडे भारताच्या बाजूने डोनाल्ड ट्रम्प पण आहेत, त्यांच्या नरेंद्र मोदी यांचे खूप चांगले संबंध आहेत, त्यांचाही दबाव पाकिस्तानवर पडू शकतो आणि हा करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानची प्रतिमा या जगामध्ये अशी गेली आहे की त्यांना शांतता पाहिजे नाही, त्यांना युद्ध पाहिजे आहे। त्यामुळे जगातील बहुतेक सारे देश हे भारताच्याच बाजूने राहतील। त्यामुळे युद्ध झाल्यावर पाकिस्तानला कायमचाच एक चांगला धडा शिकवला जाईल, एक अद्दल शिकवली जाईल। खूप दिवस झाले, वर्ष झाले पाकिस्तानने काही ना काही कुरघोड्या करत राहिले आहेत बॉर्डरवर जम्मू काश्मीर मध्ये आणि त्याचाच एक कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची संधी भारताला पाकिस्ताननेच दिली आहे शिमला करार रद्द करून आणि पाकिस्तानला आता यंदा सुट्टी देणार नाही। नरेंद्र मोदी हे कायमस्वरूपी पाकिस्तानचा इलाज करतील याबद्दल माझ्या मनात तर काही शंका नाही। काय वाटते तुम्हाला? पुढील काही दिवसांमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये भारत पाकिस्तान युद्ध तर होणारच आहे आणि युद्ध झाल्यावर भारत पाकिस्तानवर मात देईल की नाही देणार? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये।